नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या यूट्यूब चॅनल आपलं सर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या पण डाळिंबाची साईज अशी करायची आहे का? आणि एवढे फळं असून पण झाडाला ट्रेसमध्ये नाही, त्यासाठी तुम्हाला नियोजन करायचं आहे का? तुमच्या पण डाळिंबाचे कलर शायनिंग अशीच करायची आहे का? तर असं पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचे प्रायोजक आहेत परिवार ॲग्रो क्लिनिक आणि ॲग्री सर्व्हिस सेंटर, पिंपरी निर्मल. आपल्या शेतीसाठी लागणारी रासायनिक खते, दर्जेदार बी बियाणे तसेच डाळिंब पिकावरील तज्ञ मार्गदर्शन आणि सर्व नामांकित ब्रँडच्या कंपन्यांची औषधे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. योग्य सल्ला, दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा यासाठी आजच भेट द्या. परिवार ॲग्रो क्लिनिक आणि ॲग्री सर्व्हिस सेंटर, पिंपरी निर्मल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 7588110541. धन्यवाद. या शेतकऱ्यांनी काय केलं, काय वापरलं ह्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यांचा अनुभव पण सांगणार आहे. सर्वात अगोदर साईज करण्यासाठी काय करावं लागतं. सगळ्यात मोठा आणि मेन काम म्हणजे ते मुळांवर काम करणं. अन्नद्रव्य खूप देतोय आपण, अन्नद्रव्य अपटेक होत नाही. मुळांवर गाठी असतात, मुळांवर निमेटोड असतो. त्यामुळे काय होतं, दिलेलं अन्नद्रव्य हे मुबलक प्रमाणात भेटत नाही. आपण किती प्रमाणात सोडा खालून 5-10% वरती जातं. अपटेक न झाल्यामुळे, मुळावर निमेटोडाच्या गाठी असल्यामुळे साईज होत नाही. सगळ्यात पहिला पर्याय हा मुळांवरच लक्ष देणं आहे. आणि मग नंतर तुम्हाला काय फवारणी घ्यायच्या त्याबद्दल माहिती येणार आहे. सगळ्यात अगोदर मी मुळांची निमेटोड असेल तर निमेटोडच्या गाठी क्लिअर करून घ्या. त्यांचा व्हिडिओ पाठीमागे आपण काढला होता. त्यांना निमेटोडसाठी कसा रिझल्ट आला अमृत नवनश नावाच्या प्रोडक्टचा, त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी शॉर्टमध्ये टाकणार याच्यावरती, ते पण सांगणार आहे. त्यांनी काम केलं मुळांवरती. मी सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो, मुळांवरती काम करा. तुमची साईज, कलर, रोगाला बळी पडणं हा कमी होणार आहे. सगळ्यात अगोदर निमेटोडसाठी अमृत नवनश नावाचं प्रोडक्ट आहे, ते ड्रिपने सोडून घ्या. ज्यांनी वापरलं नसेल, आता कलर चेंजिंगची अवस्था असतील किंवा साईजची अवस्था असेल, अशा वेळेस अन्नद्रव्याची पोटॅशची सगळ्यात जादा गरज पडते. आणि पोटॅश हा कंटेंट बाकीच्या अन्नद्रव्यांपेक्षा मोठा, साईजनं मोठा असल्यामुळे तो अपटेक केला जात नाही. आणि त्यातल्या त्यात मुळांवरती गाठी असेल, निमेटोड असेल तर तो अजिबात अपटेक केला जात नाही. पोटॅशची डिफिशियन्सी येते, पोटॅशची कमतरता भासते आणि बाग ट्रेसमध्ये जातो. पानांची कडा करपल्या जातात. एवढे फळं असले, जादा फळ सेटिंग झालेले असते आणि त्यावेळेस एक तर पाऊस लेट झाला आहे, सेटिंग जास्त झालं असल्यामुळे काय होतं आहे, अन्नद्रव्य हे जमिनीतून न भेटल्यामुळे ते पानामधून ओढण्याचा प्रयत्न करतं आणि पानामधून पाण्याचे कडा करपल्या जातात. मायक्रोन्यूट्रिएंट पोटॅशची कमतरता भासते. वरतून आबळायला असतं पावसामध्ये. अन्नद्रव्य अपटेक करणे किंवा अन्नद्रव्य तयार करणे, प्रकाश संश्लेषण क्रिया करून हे डाळिंबाच्या झाडाला शक्य होत नाही. अशा वेळेस ते पर्यायी मार्ग म्हणून आणि त्याचा तो पर्याय म्हणून निमेटोड असलेल्या मुळांमधूनच अन्नद्रव्य अपटेक करण्याचं काम करतं. पण निमेटोडमुळे अन्नद्रव्य अपटेक होत नाही आणि त्यामुळे त्याला झालं, कलर न येणं, साईज न होणं किंवा कोणत्याही रोगाची अटॅक जादा होतो. अशा वेळेस तुम्हाला मुळांची काळजी घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस मुळांची काळजी घ्याल त्यावेळेस सारखं केमिकल किंवा वॉटर सोल्युबल सारखं सोडलंच पाहिजे ना असं नाही. तुम्ही स्लरी पण करू शकता. कमी खर्चामध्ये स्लऱ्या मी तुम्हाला देतच असतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये मी स्लरी सांगितलेली आहेच. त्या स्लऱ्यांचा वापर करा. सरांनी पण आता कोणती स्लरी सोडली सर? सरकीपेंटची स्लरी सोडली. सरकीपेंटची स्लरी होऊन त्यांनी रिझल्ट घेतलाय. मी त्यांना स्लऱ्या पण सांगत असतो. तर काका, तुमचा बाग बघितलाय, बाग व्यवस्थित दिसतोय, साईज पण चांगली आलेली, कलर आणि चकाकी पण चांगली आलेली. बरं सर. तर कसं काय झालंय, कसं काय नाही एकच नंबर. तुमच्या कंपनीमुळं तुम्ही आमच्याकडे ते किरण कोहली साहेब तुम्ही स्वतः येत आहेत, आम्हाला वेळच्या वेळी 8 दिवसाला मार्गदर्शन करतायत. तुमच्या कंपनीचा औषध पुरवठा होतो व्यवस्थित, त्यामुळे आमचा एवढा बाग असा आलाय. आम्ही खूप प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला तुमची साथ होती. तुम्ही जास्त प्रमाणात दिलं आणि आम्ही निर्मळ परिवार ॲग्रो, निर्मळ पिपरीहून औषध आणतोय आम्ही परिवार ॲग्रो मधून आणि तिथं तुमच्या कंपनीचे औषधं ती आम्हाला व्यवस्थित मिळतात. कोहली डॉक्टर तुम्ही म्हणून आम्हाला मार्गदर्शन योग्य मिळालं तुमच्या औषधाप्रमाणे. आज आम्ही या स्टेजला आलो असन तर फक्त तुमच्यामुळे आलो, तुमच्या कंपनीच्यामुळे आलो. स्लऱ्या पण सांगत असतो. सरकीपेंटची स्लरी त्याने वरून टाकलेली आहे सरकीपेंटची, त्याच्यामुळे साईज पण चांगली फरक पडतो. अशा स्लऱ्या पण वापरा. नुसतं मी सांगतो 49, 32, 42, 48, 47, 49 असं काय ते सोडायचं आहे तुम्हाला ते पण सोडाच, पण हे पण चालू राहून द्या. फक्त एवढंच होईल, तुम्हाला ज्या ठिकाणी वॉटर सोल्युबल 10-10, 15-15 किलो सोडावं लागतात ते तुम्हाला 2-2.5 किलोमध्ये रिझल्ट देतील. कारण तुमच्या जमिनीमधल्या जो पोटॅश अपटेक करणारा जे बॅक्टेरिया असतील, पोटॅश
आणि फॉस्फरस अपटेक करणारे बॅक्टेरिया असतील त्याचा काउंट वाढलेला असतो स्लरीमुळे. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढलेला असतो स्लरीमुळे. त्याचबरोबर बाकीचे मायक्रोडॉन पण स्लरीमुळे वाढलेले असतातच. हे आयतं भेटतं झाडाला आणि ते ऑर्गॅनिक असतं. कोणताही त्याच्यावर क्रिया करावं लागत नाही, झाडाला अपटेक केलं जातं. त्यामुळे मी सांगितलेले सगळे व्हिडिओ एकदा नीट बसा, व्यवस्थित बघा आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये करतच जा. शेतकरी मित्रांनो, यांनी केलेलं तुम्हाला आता औषधांची नावं सांगतो, काय काय फवारणी मारली आणि काय काय ड्रिपनी सोडलं. सगळ्यात अगोदर तुम्ही निमेटोडसाठी अमृत नोनोट्स नावाचं प्रोडक्ट सोडलं, वापरलं बरोबर. हो. त्याच्यानंतर तुम्ही ग्रेड सोडतात खालून. हो. ड्रिपने जे ग्रेड सोडतात, आताच 49-32 ग्रेड सोडली आता ड्रिपला. 42-47 झालं. ह्या ग्रेड ते आलटून पलटून घेत असतात, काय वेगळं नाही घेती. आपण जे सांगतोय, मी व्हिडिओमध्ये सांगतो तेच घेतात. फक्त त्याचा वापराचं प्रमाण हा योग्य ठेवतात. त्यांची मुळी चांगली ठेवली म्हणून ते जेवढं सोडलं तेवढं अपटेक केलं जातं. तुम्ही आता अजून काय काय स्लरी सोडली काका? तेवढेच सोडले फक्त तुमच्या दिलेल्या प्रमाणात. सरके पेंटची, अंड्याची सोडली, बेसन पिठाची, गुळाची सोडली, अंडे सोडले, अंड्याची स्लरी सोडली. अरे वा वा. तुम्हाला रिझल्ट चांगला दिसतो? चांगला मिळाला. आता आम्ही त्याच्यात पहिल्यांदाच केलं, पण सगळे प्रयोग आमचे सक्सेस झाले तुमच्या कंपनीमुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळे सगळ्या गोष्टी. तर शेतकरी मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये सांगतोच फक्त त्या बघायसाठी नाही, तुम्हाला वापर करून तुमचा पण फायदा व्हावा यासाठी मी तळमळीने व्हिडिओ तयार करत असतो. शेतकरी मित्रांनो, डाळिंब हा असं पीक आहे, किती पण हुशार माणूस असो, प्रत्येक वेळेस त्याला मार्गदर्शनाची गरज पडतेच. आम्हाला पडते, आम्ही तुमच्यासारख्या शेतकऱ्याकडूनच शिकतो. तुमच्यावरती प्रयोग केलेले असतात, ते आम्ही सक्सेस झालेले असतात, ते तुम्हाला शेअर करत असतो. कोणताही व्हिडिओ हा फक्त टाइमपास म्हणून बघायचा नसतो. त्याच्यामध्ये काय काय शिकायला भेटेल विचार करून, 4 ठिकाणी चौकशी करून तुम्ही त्याचा वापर करा. साईज तुमची चांगली होणारच आहे. शेतकरी मित्रांनो, साईज अशी करा का माल 1 नंबर गेला पाहिजे. रेट कमी असले त्याचा फरक आपल्याला पडला नाही पाहिजे. आता सध्याचा रेट थोडा डाळिंबाचा कमी आहे, पण आता तुम्ही एवढी क्वालिटी बनवलेली आहे का तुमचं माल 1 नंबरच जाणार आहे. रेट कमी असेल तर आपल्याला काय फरक नाही पडला पाहिजे. जसं 17, 18, 19 वर्षी 19 साली बाग हा खराब होऊन भाव कमी असल्यामुळे डाळिंब उपसला होता, म्हणजे डाळिंब उपटून टाकला लोकांनी. तसं आता परिस्थिती येऊ नये यायची. आपल्याला साईज करायची, क्वालिटी माल तयार करा. क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वालिटी असली ना, तुमचा माल किती का पण कमी रेट नाही विकू दे, भाव किती का कमी असू दे, क्वालिटी असली तर 1 नंबरच भेटणार रेट तुम्हाला. सध्या मार्केट भाव पडलेला आहे, तरी हा माल 1 नंबरच विकणार, 1 नंबर साईजच होणार. आणि साईज असली, वजन वाढलं तर आपोआप तुमचं पैसे वाढतात. त्याच्यामुळे साईजवर लक्ष द्यायचं अगोदर. सगळ्यात मोठं आपल्याला साईजवर लक्ष देणं महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण रोग, किडी काय असेल ते, बुरशी बिरशी, तेल्या बिल्या याच्यापासून बाग वाचवला. आता आपल्या हातात आहे, आपला बाग हा साईज करून 1 नंबर विकायचा का. बरोबर. जर हाच बाग क्लिअर असला तर तुम्हाला कोणीही कमी रेट मध्ये घेऊ शकत नाही. 1 नंबर माल असला तिथे गेल्यानंतर आपापच व्यापाऱ्यांच्या नजरा पडणार आहे आणि बाग व्यवस्थितच जाणार आहे तुमचा. तर शेतकरी मित्रांनो, अजून जर तुम्हाला आमच्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल तर आमचा हा व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आमच्या व्हिडिओमध्ये जे जे तुम्ही प्रश्न विचार असतात त्याचे मी रिप्लाय लगेच देत असतो. आमची टीम तुम्हाला रिप्लाय देत असते. आणि जर कुणाला माझं मार्गदर्शन पाहिजे नसेल तर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. आमच्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप चालू झालेली आहे. 119 रुपयाला 1 महिन्यासाठी मेंबरशिप असते, जी की मी तुमचे व्हॉट्सअप कॉल अटेंड करू शकतो, व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपला करू शकता. तुम्हाला मी सजेशन देत जाईल, तुम्हाला काय ते औषध असेल ते सांगत जाईल. आणि नगर जिल्ह्यामध्ये जे असतील त्यांच्यासाठी मी 570 रुपयाची मेंबरशिप चालू केली आहे. प्रत्येक महिन्याला 1 व्हिजिट मी तुमच्या डाळिंब प्लॉटमध्ये देईल, ते पण घेऊन टाका. मेंबरशिप चालू झालेलं आहे, भरपूर लोकांनी बुक केलेलं आहे आणि माझा आकडा लिमिटेड आहे. जेव्हा लवकरात लवकर तुम्ही बुक करा, आपलं मेंबरशिप घेऊन टाका चॅनलची. शेतकरी मित्रांनो, अजून डाळिंबाबद्दल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि बाग आपल्याला 1 नंबरच बनवायचा आहे. मला 1 नंबर फेकवा, कोणाची दानत नाही तुम्हाला रेट कमी द्यायची. जय हिंद, जय महाराष्ट्र.